अंबरनाथ नगर परिषदेवरती शिवसेनेचा भगवा जो आहे आज फडकलेला आहे। लोकांनी मॅन्डेट जे आहे हे शिवसेनेला दिलं होतं। 59 पैकी 27 अधिक 1 28 असे नगरसेवक जे आहे हे शिवसेनेचे निवडून दिले होते। मला वाटतं 50% पेक्षा जास्त मेजॉरिटी जी आहे ही शिवसेनेला दिलं होतं। त्याचबरोबर जर नगरसेवकांचं मत जर मोजली तर जे नगराध्यक्ष झाले त्याच्यापेक्षा 10,000 मतं जी आहे शिवसेनेला जास्त पडले। तर लोकांच्या मनामध्ये शिवसेनाच होती, शिवसेनेलाच मॅन्डेट दिलं होतं। पण काही कारणास्तव जे आहे हा नगराध्यक्ष आमचा झाला नाही, पण आज पूर्ण बहुमताने शिवसेनेची सत्ता जी आहे ही पुन्हा एकदा अंबरनाथवरती स्थापन झालेली आहे। उपनगराध्यक्ष जे आहे हे शिवसेना महायुतीचे सदा मामा या ठिकाणी जे आहे निवडून आलेले आहे। मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो। सगळ्या नगरसेवकांचं सगळ्यांचं खूप खूप या ठिकाणी अभिनंदन, त्यांना खूप खूप शुभेच्छा। शिवसेना सिंगल लार्जेस्ट पार्टी अंबरनाथमध्ये ज्याचे सदस्य संख्या जे आहे 27 अधिक 1 28 असून सुद्धा शिवसेनेला लांब ठेवण्याचं काम आणि काँग्रेसला सोबत घेण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीच्या याकडच्या स्थानिक नेत्यांकडून झालं। त्याच्यावरती जे आहे हे पूर्ण गदारोळ जो आहे हा पूर्ण देशामध्ये झाला। आम्हाला सांगितलं होतं की बाबा शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी हे जे आहे सत्ता स्थापन करतील। माझं बोलणं जे आहे मला स्वतः समोरून जे आहे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांनी फोन केला होता। बाकी सगळ्या बीजेपीच्या नेत्यांनी सांगितलं होतं की शिवसेनेबरोबरच जे आहे या ठिकाणी सत्ता स्थापन करायची आहे। पण असं काय झालं की तिथे शिवसेना जी सिंगल लार्जेस्ट पार्टी आहे तिला बाजूला ठेवलं, काँग्रेसला बरोबर घेतलं आणि सत्ता स्थापन करण्याचं गणित जे आहे ते या ठिकाणी झालं। सदामामांना देखील जे आहे महायुतीमध्ये काँग्रेसला घेतल्याचा जो आहे हा राग आहे, म्हणून सदामामांनी जे आहे शिवसेनेबरोबर येण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला। म्हणून महायुतीमध्ये जे आहे आज सत्ता या नगरपालिकेमध्ये बसलेली आहे। पण मला वाटतं जी लोक काँग्रेसमधून आली भारतीय जनता पार्टीमध्ये ती लोक जी आहे ही भारतीय जनता पार्टीला वेठीस धरतायत। त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीचं कुठेतरी जे आहे हे प्रॉब्लेम झाला असेल, मी त्यांना दोष देत नाही। आपण सगळीकडे युती, केंद्रामध्ये युतीमध्ये आहोत, राज्यामध्ये युतीमध्ये आहोत। आम्हाला आवडलं असतं की या अंबरनाथ नगरपालिकेमध्ये देखील शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची युती जी आहे जर झाली असती तर आम्हाला देखील खूप आनंद जो आहे तो या ठिकाणी झाला असता। पण मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो, या बहुमत जरी असेल शिवसेनेकडे आज तरी या अंबरनाथमध्ये चांगली कामं झाली पाहिजे। त्याच्यासाठी आमचा सगळ्या नगरसेवकांचा जो आहे हा या ठिकाणी पुढाकार असेल, पूर्णपणे सपोर्ट असेल। कुठेही जे आहे विरोधाला विरोध करण्याचं काम जे आहे ते आमचे लोक या ठिकाणी करणार। ऐकून घ्या, आम्ही बाहेर का पडलो? कारण का युतीमध्ये काँग्रेस हा कुठेही नाही। युती ही अजित दादा, राष्ट्रवादी आणि शिवसेना भाजपची असते। पण काँग्रेसला त्यांनी बरोबर घेतलं आणि काँग्रेसनी सुद्धा त्याच्यावर तडकाफडकी काय निर्णय करून त्यांना सस्पेंड करून टाकलं आणि परत ते भाजपमध्ये प्रवेश केला। म्हणून त्या भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी राहिलो नाही आणि बाजूला झालो आणि शिवसेना महायुतीमध्ये आम्ही शिंदे साहेबांच्या सामील झालो। सभागृहामध्ये त्यांनी गद्दारी केली। सभागृहामध्ये ते विरोधी पक्षात गेले आणि त्या विरोधी पक्षाच्या बाजूने त्यांनी मतदान केलं आणि सदामामा हे उपनगराध्यक्ष झाले। पण शेवटी सत्याचा विजय असतो आणि सत्य पुढे आलं। आमचे 3 स्वीकृत नगरसेवक निवडून आले संख्याबळाच्या आधार। याचा अर्थ हे संख्याबळ कलेक्टरला मान्य होतं आणि हे आम्ही पहिला नोंद केलेले असल्याने सदामामाने जरी गद्दारी केली असली मतदानाला तरी संख्याबळाच्या आधारावर आम्ही आमचे 3 स्वीकृत नगरसेवक निवडून आणलेले आहेत आणि आमचे 2730 झालेले ते आम्हाला खूप आनंदाची गोष्ट आहे। स्वीकृत नगरसेवकांची नावं काय आहेत? उमेश अनंत पाटील, विश्वजित गुलाबराव करुंजले पाटील आणि ॲडव्होकेट मारुती डेरे हे 3 स्वीकृत नगरसेवक आलेले आहेत। आणि आमची संख्याबळ हे कलेक्टरने त्यांनी किती दाखवलं असेल, गट स्थापन केलं, पण आमचा गट हा पहिला असल्याने आम्हाला प्राधान्य दिलं गेलं पीठासीन अधिकाऱ्यांनी आणि आम्ही 3 सदस्य निवडून आणलेले आहेत। हा आमचा विजय कायद्याप्रमाणे। आता तुम्ही काल पत्रकार परिषद घेऊन सांगितलेलं होतं की जर का यात उपनगराध्यक्ष सदामामा झाले, आम्ही गट स्थापन केलेला होता, तर आम्ही कायदेशीर प्रक्रिया राबवू आणि कायदेशीर कारवाईला सुरुवात करू। तर आता आम्ही त्याप्रमाणे तुम्ही कायदेशीर कारवाईला सुरुवात करणार आहात? आता आम्ही सुरुवात केलेली आहे। आम्हाला कायदेशीर सनद मिळेल, नगरपालिकेची इतिवृत्ताची नोंद मिळेल, व्हिडिओ शूटिंग मिळेल, त्यांनी केलेल्या सह्या मिळतील आणि त्यांनी जे हात वर केलं हे फोटोग्राफी मिळेल, व्हिडिओ मिळेल आणि याच्यातून सदामामा डिस्क्वालिफिकेशन होतील। हे 100% 1000% निश्चित आहे।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.